नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्या महिन्यातला पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार म्हणजे सगळ्या गृहिणींच्या जवळचा विषय, जिव्हाळ्याचा विषय. तर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. इथे ज्या जागी आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची. गुलाबजल टाकून मी जागा स्वच्छ केलेली आहे. आणि जिथे आपण पाठ ठेवणार आहोत त्याच्याखाली आपण छानसं स्वस्तिक काढून त्याचीही हळदी कुंकवाने पूजा करून घ्यायची. नवीन वस्त्र हे महालक्ष्मीच्या व्रताला लागत असतं. सो पाटावरती नवीन कोरे लाल वस्त्र टाकून घ्यावे. लाल कलरची रांगोळी काढून घ्यावी. त्याच्यावरती लक्ष्मीचे पावलं काढली आहेत. हळदी कुंकवाने पूजा करायची आहे. तांब्याचा कलश स्वच्छ घासून पुसून घ्यावा आणि तांदळाचे किंवा गव्हाचे असे अष्टदल बनवून घ्यावे. मंगल कलश स्थापन करताना त्यामध्ये पाणी, हळद, कुंकू, सुपारी, अक्षता, फुलं असल्यास दुर्वा हे सगळं टाकून त्यावरती आंब्याच्या पानांनी किंवा 5 प्रकारचे झाडाची पाने किंवा तेही अवेलेबल नसल्यास तुम्ही नागलीचे पाने वापरू शकता. त्याचप्रमाणे देवीचे स्वरूप म्हणून आपल्याला श्रीफळ स्थापन करायचं आहे. त्यावर तुम्ही कलावा बांधून घेऊ शकतात किंवा तुम्ही श्रीफळाला सजवूही शकतात. त्याचबरोबर मी इथे साध्या पद्धतीने पूजा केलेली आहे. त्याचबरोबर मी समईची म्हणजे दिव्याचीही पूजा करून घेणार आहेत. दिव्यालाही हळद, कुंकू, अक्षता वाहिलेल्या आहे. त्याचप्रकारे मंगल कलशाला फुलं आणि समईलाही मी फुलं वाहून घेतलेली आहेत. सगळ्यात आधी आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे गणपती असेल तर गणपतीची मूर्ती अथवा तुम्ही सुपारीही यूज करू शकता. गणपतीला तुम्ही जानवं घालून घेतलं आहे, त्यांचा अभिषेक करून जानवं, हळद, कुंकू, अक्षता वाहून घेतला आहे. इकडे लक्ष्मी मातेचीही माझ्याकडे चांदीची मूर्ती होती. तिलाही मी छान फुलांनी, पाण्याने स्वच्छ करून अभिषेक करून हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहिलेली आहे. त्याचबरोबर माझ्याकडे नागलीचे पानं होते. तर नागलीच्या पानांचा मी एक विडा बनवला आहे जो लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतो. त्याच्यामध्ये तुम्ही खडीसाखर, लवंग, दालचिनी, मिरे असे घेऊ शकता. आणि प्रसाद, महालक्ष्मी मातेला प्रसाद म्हणजे लाह्या आणि बत्तासे फार आवडतात. त्याचप्रमाणे दूध किंवा तुम्ही खीरही बनवू शकतात. आणि तुमच्याकडे जर कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र असेल तर 100% तुम्ही हे पूजेमध्ये यूज करा. त्याचीही तुम्ही यथासांग हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप लावून पूजा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मी व्रताची कथा ही पोथी तुम्ही वाचायची आहे आपल्याला. त्याचप्रकारे माझ्याकडे फोटो नसल्यामुळे मी ह्या पोथीच्याच वरचा फोटो महालक्ष्मी मातेचा त्याची पूजा करून घेतलेली आहे. त्याची मी हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दीप, धूप लावून मी पूजा करून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी आता पोथी वाचणार आहे. तर यथासांग आपली ही अशी छोटीशी पूजा मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्या पूजा झाल्यानंतर 4 गुरुवारनंतर आपण लक्ष्मी मातेचं उद्यापन करायचं असतं. त्याचप्रकारे लक्ष्मी मातेला आपण 5 प्रकारची फळे अर्पण करतो. त्यात मी माझ्याकडे मोसंबी होती, सो मी फक्त मोसंबी अर्पण केलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी माझ्याकडे गुंजाचं बी जे मला एका नर्सरीत भेटलं होतं ते मी इथे पूजेसाठी ठेवलं आहे. गुंजा हा पूजेसाठी अतिशय पवित्र असतो, खूप फलदायी असतो. सो अशा प्रकारे मी माझी गुरुवारची छानशी छोटीशी पूजा केलेली आहे. जय महालक्ष्मी माते. सगळ्यांचं कल्याण करो. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी नक्की चॅनलला बघत